वंदे मातरमचे पाचही कडवे म्हटले पाहिजे। राष्ट्रगानाचा दर्जा देण्यात आला। स्वातंत्र्य चळवळीमध्ये बंकिमचंद्राचं हे गीत म्हटल्यामुळं इंग्रजांनी गोळ्या घातल्या होत्या, परंतु मस्जिदीमधून फतवे निघाले की फक्त 2च कडवे आम्ही गाऊ, आणि म्हणून 2च कडवे गाऊ तर मस्जिदीमधून फतवा निघाल्याबरोबर काँग्रेस फतवा काढते। म्हणजे काँग्रेस हे मस्जिदी प्रमाणात चालतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणात चालतं? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सुद्धा मानायला तयार नाही। यांना लाजा शर्मा वाटायला पाहिजे, कारण की सोनिया गांधीला वंदे मातरमचं 3रं कडवं सुरू झाल्याबरोबर जसे काही विंचू चावले त्याप्रमाणे ती हालचाल करायला लागली। खरगेला इंगळ्या चावल्या असं वाटायला लागलं, आणि राहुल गांधीचे तर म्हणजे अंगावर काटे आले। म्हणून ह्या लोकांना संविधानाशी घेणं देणं नाही। मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यासाठी 2 कडव्यावर ते अडून बसले आहे, आणि त्याच्यामुळे देशातली जनता पाहते की वंदे मातरमचं 3रं कडवं झाल्याबरोबर सोनिया गांधींची कशी अस्वस्थता निर्माण झाली, विंचू चावल्यासारखी कशी वागायला लागली। आणि म्हणून या लोकांना काँग्रेसला कधीही माफ करणार नाही। हे मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यासाठी मस्जिदीमधून निघणारे फतवे, मौलवीचे आदेश पाळण्यासाठी संविधानाला तुडवतात आहे, लोकसभा राज्यसभेच्या निर्णयाला तुडवतात आहे, आणि म्हणून याची दखल पूर्ण देश घेतोय। एसआयआरच्या निमित्तानं अनेक मेट्रो शहरं जी आहेत तिथे मतदार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी मतदारसंघ कमी होतील पुनर्रचनेमध्ये असा एक आरोप केला जातोय, किती खरं आहे? खरं म्हणजे राज्याला मतदारसंघ हे वाटून दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळे लोकसभेच्या मतदारसंघावर कोणताही परिणाम होणार नाही। परंतु अनेक ठिकाणी हे पाहिलं, मेट्रो शहरामध्ये सुशिक्षित लोक हे टर्न अप होत नाही। म्हणजे BLO सुद्धा तिथे गेले, पक्षाचे लोकसुद्धा गेले, तरी पण ते फॉर्म भरल्या जात नाही। कदाचित असं असेल की मेट्रो शहरामध्ये राहतात आणि गावी मतदान करतात, म्हणजे दुबार त्यांची एंट्री होऊ नये ही पण असू शकते। एका ठिकाणी त्यांनी मतदान नोंदलेलं असेल, आणि त्यामुळं निवडणूक आयोग पुढच्या काळामध्ये जे 2 कोटी मतदाराचं पत्र भरण्याचं राहिलेलं आहे त्या गोष्टीबद्दल निश्चितपणे वेगाने कार्यक्रम चालवणार आहे, आणि जास्तीत जास्त लोक, कोणीही पात्र मतदार वंचित राहू नये याची शासनसुद्धा दखल घेणार आहे। निश्चितच एखाद्या वेळेला सुरुवातीला 2च कडव्याचं कोणाचं टेप केलेलं असतं, काही ठिकाणी 3च कडवे टेप केलेले आहे, परंतु आता जो आदेश निघालेला आहे त्याप्रमाणे हळूहळू सगळ्या ठिकाणी 5ही कडवे हे निश्चितपणे होतील, आणि त्या 5ही कडव्याच्या वेळेला सर्वांनी उभं राहायचं आहे, त्याचा आदर सन्मान करायचा आहे राष्ट्रगानाचा, जसं आपण राष्ट्रगीताचा करतो त्याप्रमाणे। काही दिवसांपूर्वीच विदर्भामधल्या एका आश्रमशाळेमध्ये मुलींना सर्पदंश झाला, त्यामुळे मृत्यू झाला होता, आणि आता अमरावतीमध्येच एका आश्रमशाळेमध्ये, आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। या सगळ्या समस्या प्रशासनाचं लक्ष नाही, या राजकीय नेत्यांचं दुर्लक्षित होतं, यामुळे होते। काँग्रेसचेच माजी खासदार मारोतराव कोळासे होते, त्यांची गडचिरोलीमधली आश्रमशाळा होती। दुर्दैवाने राजकारणी लोकांनी आश्रमशाळा काढल्या, परंतु त्या बांधल्या चांगल्या तऱ्हेनं नाही, आणि त्यामुळं तो प्रकार घडला, आणि आता शासनाने त्याची दखल अतिशय मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे। मेळघाटमध्ये सुद्धा जेवणाच्या क्वालिटीवर जेवणातून विषबाधा झालेली होती। त्यावेळेला प्रत्यक्ष आदिवासी विकास मंत्री अशोक उईके स्वतः तिथे गेले, आणि त्यामध्ये सुधारणा केल्या जात आहे। परंतु असं कोणत्याही आदिवासी पालकाला जर आश्रमशाळेमध्ये वैगुण्य आढळलं तर ताबडतोब तिथल्या कमीत कमी तहसीलदाराकडे, तिथल्या आदिवासी आयुक्ताकडे ताबडतोब तक्रारी केल्या पाहिजे, लक्षातही आणून दिलं पाहिजे, आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यावर ताबडतोब दखल घेतली पाहिजे। धन्यवाद। आधी हां
कांग्रेस तो अभी संविधान को भी मानने को तैयार नहीं है। जो संविधान से लोकसभा विधानसभा है उसमें विरोधी पक्ष के समक्ष पांचही स्टांजा, पांचही कड़वे ये घोषित किए गए थे, राष्ट्रगान का दर्जा दिया गया था और उसका अनादर किया, उसको शिक्षा होगी, यह भी पारित हुआ। लेकिन कांग्रेस संविधान नहीं मानती, कांग्रेस मौलवी के फतवे मानती है, मस्जिद से निकला हुआ आदेश मानती है और मौलवी ने फतवा निकाला कि 2 ही स्टांजा हम मानेंगे, तो कांग्रेस वो डायरेक्शन से जा रही है। मैं देख रहा था तीसरा स्टांजा शुरू होने के बाद में जैसे कोई बिच्छू काटता है वैसी सोनिया गांधी तड़फड़ाने लगी, जैसा कोई भीतिदायक प्रकरण हो गया वैसा खड़गे जी चिल्लाने लगे, राहुल गांधी तो बेताशा तड़पने लगे। यानी उनको तीसरा स्टांजा शुरू होने के बाद में अस्वस्थता निर्माण हो गई। अब कांग्रेस को सिर्फ मुस्लिमों को नज़दीक करने के लिए उनका माइनॉरिटी अपीजमेंट, मुस्लिम अपीजमेंट की पॉलिसी रखने के लिए उन्होंने संविधान को बाजू में रख दिया। संविधान को बाजू में रख दिया, मौलवी के जो आदेश है, जो फतवे है वो सर पे लिए है, उसके वजह से 2 स्टांजा के लिए वो आग्रह कर रहे हैं। देश की जनता को बड़ा संताप है। जब सोनिया गांधी की तड़फड़ाहट देखी गई तो लोगों ने पूरे सोशल मीडिया पे उसका निषेध किया है। मैं तो बोलता हूं कि उनके ऊपर गुने दाखिल होने चाहिए और पांचों के पांचों स्टांजा, कांग्रेस रहे या कोई पक्ष रहे, भारत में रहना है तो वंदे मातरम गाना ही पड़ेगा।